पेडगावच्या हिंद केसरी मैदानात गट क्रमांक 49 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आणि सुंदर 11-11 हा गटपात झालेला आहे. आणि आपल्या सोबत आहेत शंभू रायडर वाघाव. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज गाडी कशी पडलेली आहे, कसं नियोजन झालेलं आज? नियोजन झालेलं एक 8 दिवसापूर्वी नियोजन झालेलं आणि ही मैदान मानाचं मैदान असल्यामुळं एक नंबर गाडी पाहिली, काय नाही प्रॉब्लेम. पहिल्यांदाच बकासूरच्या गाडीवर बसलाय, काय सांगाल त्याविषयी? बाकासूर म्हणजे सरपंच आहे. तो गावचा कसा एक सरपंच असतो तसा त्या खेळातला सरपंच आहे आणि त्याची गाडी हाणायचं भाग्यात आहे. बऱ्याच ड्रायव्हरांची इच्छा असते म्हणजे हो. देवाच्या गाडीवर बसायची. शेवटी बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि या बैलगाडी क्षेत्रात काय नाही मिळालं तरी चालेल, पण या देवाची गाडी हा नाही मिळाली ना, ह्यातलं मोठं भाग्य आहे. आणि काय सांगाल म्हणजे तुम्हाला कधी कळलं की बाबा ह्या गाडीवर आपल्याला बसायचं किंवा काय? गाडी म्हणजे असं मला फिक्स असं माहित नव्हतं की हीच गाडी असेल. फक्त आम्हाला शेतचा फोन आलेला की असं असं आपल्या 2 गाडीत एक गाडी तुम्हाला आहे, फक्त एक गाडी आपली लक्षात असू द्या. ठीक आहे म्हटलं, काय नाही प्रॉब्लेम, तुमच्या तुम्ही ठरवा कुठली गाडी हाणायची, काय करायचं. कारण परवा ती भवानी आणि मल्हारची गाडी पाहिलेली, ती पण बैल आपण कधी म्हणजे हाणलेली नव्हती, बघितलेली भरपूर वेळा पळताना, पण हाणली नव्हती. पण तिथं आपलं जजमेंट त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी म्हणजे आहे ड्रायव्हर मध्ये काहीतरी कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे आपल्याला. काय सांगाल खाली धाकधूक काय होते? खाली धाकधूक म्हणजे सजेशन करणारे बरेच फॅन फॉलोअर्स आलेले, पण सगळ्यांना माझं म्हणजे सांगणं काय होतं की तुम्ही लोड घेऊ नका कुठल्या गोष्टीचा. हा बैल आपण लहानापासून पळताना बघतोय, दोन्ही पण बैल म्हणजे सुंदर पण असेल आणि देव बकासूर पण असेल, त्यामुळे काय आम्हाला म्हणजे बाकी धाकधूक कशाची नव्हती. म्हणजे काय कोणी काय सजेशन दिलेलं काय बरेच आता जेवढ्यांनी देव बकासूर पळवलाय तेवढे सगळे आलेले, सगळ्यांनी सजेशन केलं गाडी व्यवस्थित कसं काय करायचं. भैया ड्रायव्हर असेल आपला, सगळे होते म्हणजे ड्रायव्हरांचं नाव घ्यायला सगळे ड्रायव्हर होते. सगळ्यांनी सजेशन म्हणजे हे केलेलं आहे. काय सांगाल बकासूर विषयी, काय सांगाल? बकासूर काय हो, त्याने हजारो प्रेक्षकांच्या मनावर, लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि बकासूर म्हणजे आत्ताचा देवच आहे. त्याच्याबद्दल काय म्हणजे ते एक मानाचा गणपती कसा असतो की हा गणपती मानाचा, तसा हा. आणि तुमचं एक स्वप्न होतं ते पण आज पूर्ण झालंय, काय सांगाल? स्वप्न म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला काय सांगतोय, काय नाही मिळालं तरी चालेल, काय नाही मिळालं तरी चालेल, पण देव बकासूरची गाडी मिळाली ना तिथंच आपलं. पण आज मानाचं हिंद केसरी मैदान आपण ह्या खेळात आलोय हे फक्त महाराष्ट्र केसरी हिंद केसरीची स्वप्न बघून आलोय. म्हणजे आपण ह्या गोष्टीसाठी लढणारा माणूस आहे. म्हणजे ड्रायव्हर बनायचं तर कशासाठी बनायचं, नाव पाहिजे, यासाठी लढायचं, यासाठी हे खेळ खेळायचा. आणि ते तुम्हाला शंभू रायडर म्हणून ओळखलं जातं, त्या रायडर विषयी काय? रायडर म्हणजे माझं कसं होतं, मी 11-12 कॉलेजला होतो, सायन्स कॉलेज पन्हाळा, संजीवन युनिव्हर्सिटी पन्हाळा. माझे इंग्लिश मिडियम, तुमचं इंग्लिश मिडियम म्हणा किंवा म्हणजे चांगलं एज्युकेशन झालं आपलं, असं काही नाही. फक्त आपल्याला जो छंद लागला, म्हणजे छंद लागलाय तर त्यात 100% आपण त्या छंदासाठी दिलं पाहिजे. नुसतं याच एन्जॉयमेंट करायची, घरी जायचं असं नाही झालं पाहिजे. आपल्याला त्यातलं नॉलेज पण आलं पाहिजे, काय करायचं काय नाही. एवढं शिक्षण असून पण तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळला? काय हे बैलगाडी क्षेत्राचं कसं आहे, तुम्हाला कोणताही खेळ असो, तुम्ही एन्जॉय झाला काय झाला त्यातनं तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता, पण हे खेळ असा आहे तुमचं फक्त पाय चाललं ना तरी तुम्ही या खेळात येणार, बाकी काय नसतं तरी चालेल. असं पाय आणि डोकं झालं हो, पाय आणि डोकं झालं पाहिजे. हे दादांविषयी काय सांगाल? हे दादा कोण आहेत काय? हे आमचे जवळचे मित्र आहेत, कुठल्या गावचे काय? पणजी पनवेल मधले सरपंच आहेत. त्यांचं आम्हाला सहकार्य गेले 2-3 वर्ष झालं आहे. म्हणजे फुल सपोर्ट आम्हाला मुंबईमध्ये असो, म्हणजे घाटावाले तरी आमच्याकडे आणि मुंबईमध्ये आम्ही गेलो की यांच्याकडे. हे असतील आमचे अतुल भाऊ असतील तोंडऱ्याचे, रुपेश शेठ असतील, आमचे म्हणजे भरपूर सगळीकडे म्हणजे फॅन फॉलोअर्स आपला संबंधित माणसं आहेत, मुंबई असो घाट असो. तर रायडरचं बोलायचं झालं तर रायडर हा आम्ही बोललो 2 वर्ष झाले, पण जीवाला जीव कसा द्यायचा ना तो रायडर कडून शिकायला. मरावा तर मैत्रीसाठी आणि जगावर मैत्रीसाठी. कारण एका रात्रीत फोन केला ना कधी नाही ना शेट आलोच निघलोच असा, कधी पैशाचा विचारणार कधी नाही, कधीच नाही. पण जीव असावा तर असा असावा, नाहीतर जीवच कुणाला द्यावा.
त्यामुळे महाराष्ट्र ट्रिप हिंद केसरी, त्यामुळे शंभू रायडर बोलतो हा गावकर. आता एक अजून एक आज त्यांचं अजून एक जे स्वप्न होतं ते अजून एक पूर्ण होणार हे आहे. स्वप्न होणार पूर्ण, कारण येडाई माझा जीव का जीव, त्यांचा प्राण आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. दादा काय सांगाल, म्हणजे जो आपल्याला म्हणजे एखादा माणूस पुढे जात असतो त्याला सपोर्ट पण महत्वाचा असतो. हो सपोर्ट काय सांगाल या सपोर्ट विषयी, म्हणजे कुणाचा तुम्हाला सपोर्ट आहे? बैलगाडी क्षेत्रात सपोर्ट म्हणजे कसं असते, तुमच्या राहणीमानावर असते. तुम्ही बाकीच्या फ्रेंड सर्कल मध्ये कसं तुमचं ही करताय, म्हणजे कसं राहताय त्याच्यावर बाकी तुम्ही जर एखाद्याला सपोर्ट केला तर ते तुम्हाला 100% सपोर्ट करणार. तुम्ही जर एखाद्याला हरवायसाठी खेळायला लागला तर तुम्हाला पण हरवण्यासाठी माणसं खेळणार. त्यामुळे बाकीच्यांच्या सगळ्यांच्या बरोबर एकजूट राहून सगळ्यांनी एकत्र येऊन हा खेळ खेळला पाहिजे. दाजींची आज काय प्रतिक्रिया होती? काय दाजींना फक्त फोन करून सांगितले, दाजी म्हणलं बस बाकी काय नाही, परफेक्ट जिंकलं. नियोजन करा बस. आज आपला बैल जरा इंजर्ड आहे टिटवी, म्हणजे ही बैलगाडी क्षेत्र आपल्याला जवळ टिटवीनं दाखवलं. मोठ्या बैलांच्या पैरात पळणं म्हणा असो किंवा बाहेरच्या मोठ्या लोकांची ओळख असो, ही फक्त त्या टिटवीमुळे झाली. महाराष्ट्र केसरी पण त्यानंच केलेलं 100% आहे, त्या कोकण बैलावर. केसरी पण त्यानंच केलेलं आहे. कोकण केसरी पण त्यांनीच केलेलं आहे. काय सांगाल दाजींविषयी, काय सांगाल म्हणजे? दाजींचा मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट असतो, नुसतं बैलगाडी क्षेत्र नाही, हर एक गोष्टी सपोर्ट असतो. म्हणजे आपल्यासाठी आहे का नाही, त्यांना काही सांगायला आमची फॅमिली असल्यामुळे आम्हाला या बाबतीत म्हणजे कधी नाही कधी म्हणलेलंच नाही कुठल्या गोष्टीला. घरच्यांचा कसा सपोर्ट आहे, म्हणजे आता तुमचं एवढं शिक्षण असून पण म्हणजे घरचे घरच्यांचा काय- सपोर्ट म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, घरच्यांचा सपोर्ट आधी नव्हता आपल्याला या गोष्टीत, पण आपलं रोजचं राहणीमान म्हणजे बाकीच्या सर्कल मध्ये कसं एन्जॉय करतोय किंवा कसं राहतोय ह्याच्यावर पण डिपेंड राहतं ना. आपल्याला पहिला नव्हता सपोर्ट, कारण या खेळात रिस्क आहे. ड्रायव्हर बनणं म्हणजे आज माणसांनी एखादा ड्रायव्हर गाडी आणायला नाही म्हणतो, का नाही म्हणतो तर त्याला सिच्युएशन माहित असते, त्याला अनुभव आलेला असते. तो नुसता गाडी आणतो म्हणजे त्याला सगळं येतं असं नाही, कारण की इथं आज बघितलं 10 गाड्या पडली द्या बरोबर. 10 गाड्यात जेव्हा तुमची गाडी खाली सुटती, खालनं गाडी जेव्हा सुटती तेव्हा एक गाडी इकडे एक तिकडे चुकून होऊ शकतं. रिस्क आहे, ड्रायव्हर बनणं म्हणजे सुखाचं नाही. म्हणजे वाटतं माणसांना ह्यो ड्रायव्हर चांगला तो ड्रायव्हर चांगला, पण ड्रायव्हरांच्या पण कष्ट आहे. असंच कोण सहजाचे ड्रायव्हर नाही बनत, त्याला लय काळीच दगडाचं लागतं. आज शंभू ड्रायव्हरची पण चर्चा तितकीच झाली. अजून म्हणजे जे तुमची चर्चा होतीच, पण अजून आज त्या गाडीमुळे चर्चा अजूनच झाली आणि 100% बक्षिसांचा तुमच्यावर वर्षाव चालू आहे. काय सांगाल त्याविषयी? बक्षिसांचा पण केला, त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार आहेत. कसं असतं ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला एक सांगतो, बैल पाळा की सगळं काही साध्य होतं. तसंच ड्रायव्हरनं जर जिकिरी लावली तर सगळं काही साध्य होतं. हे योग जुळून आला कुठं सांगतो तुम्हाला, हे योग जुळून आलाय राहुल बाबा बर्गे कोरेगाव भवानी आणि आपलं तोडकर साहेबांचा आमच्या शेठचा बैल मल्हार. ही गाडी कडेनं जेव्हा काढली म्हणजे लागली कडेला, कडेनं जेव्हा 1 नंबर झाला सोनेरीला, तेव्हा माणसांच्या खरोखर लक्षात आलं की ड्रायव्हर मध्ये थोडाफार जास्त कॉन्फिडन्स आहे. ओव्हर नाही म्हणत मी, पण कॉन्फिडन्स आपली लेवल जास्त आहे का तर आहेच. आपण त्या बाबतीत आणि ते मैदान पण तुम्हाला लकी आहे, सलग 2 वर्ष एक नंबर केलेला आहे. आपला साहेब. काय सांगाल त्याविषयी अजून? नाही आमचं म्हणजे कसं असते, माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला माहित आहे. आज जर संबंधित गाड्या हाणत असलो, गाड्या मार खाते द्या लागते द्या, माणसाचा बघायचा दृष्टिकोन जरा वेगळा असतो की 2 नंबरच्या गाड्या आणतोय 3 नंबरच्या गाड्या आणतोय. जेव्हा बैल मालक असतात तेव्हा त्यांना सपोर्ट करणारे बाकीचे असतात, पण सपोर्ट करणाऱ्यांच्या तोंडात जर आलं की मालकाला सांगायचं की बाबा ह्यो ड्रायव्हर त्या लेवल मध्ये आहे, 2 नंबरच्या गाड्या आणतोय 3 नंबरच्या गाड्या आणतोय, तेव्हा जरा मालकांचं पण जरा माइंड जरा हलतं की बाबा ती सांगते ती म्हणजे बरोबर आहे का चूक आहे का. म्हणजे शेवटी मालकांचा जर आपल्यावर कॉन्फिडन्स असला, विश्वास असला, त्यांचा जर आपल्याला पाठिंबा असला तर ह्या खेळात म्हणजे असं काही वावगं नाही. 100% जीव काढायचा ती काढणार. अजून कुठली आज गाडी आणणार आहे का? तेवढी एकच गाडी आज आहे? नाही गाडी आम्हाला कसं असतं बघा, आज मोठ्या गाडीने 1 नंबर केला धरून झाला. सोनेराचं उदाहरण सांगतो, जेव्हा 1 नंबर भवानी आणि मल्हारने केला तेव्हा आपल्याला उचलून घेणारी ही आपल्या जवळची सर्वसामान्यच असतात बरोबर का. जेव्हा म्हणजे 1 नंबर होतो तेव्हा आपल्याला सपोर्ट करणारी आपली खरी माणसं ही आपल्या जवळची असतात. मग त्या ठिकाणी बघायचं नाही त्यांचा बैल किती पळतोय काय, आपल्याला सपोर्ट करते ती, त्यांच्यासाठी आपण 110% उपस्थित तिथं असणार का तर असणार. असं नाही की मोठ्याच गाड्या हाणल्या पाहिजे त्या बारक्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला मोठ्या रेंजमध्ये राहायचं आहे असं काही नाही. आपल्याला सर्वसामान्य माणसांच्यात सगळ्यांच्यात राहायचं आहे. आज मोठी गाडी हाणली किंवा आज तिथनं पुढे मोठ्या गाडी हाणणार असं काही नाही. आपलं आपण पहिल्या फेऱ्याची पण गाडी हाणल्या आणि 1 नंबरची बी गाडी हाणल्या, तिथे काय असं नाही दुजा भाव नाही.
हा कमीपणा नाही किंवा मोठेपणा नाही या गोष्टीत आपला. धन्यवाद शंभू रायडे आणि पुढील वाटतील तुम्हाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. मनापासून आभार आहे, मुलाखत घेतली. तुमचं सहकार्य पण आम्हाला, तुम्ही असल्यावर आम्ही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, आम्हाला लोड नाही घेत आम्ही.